दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी यायचे मंडळाच्या वतीने विनंती करतोय. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहेत. नवलादी वॉरियर्स संघ अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहे. पंच थांबा 2 मिनिटं, सामना थांबवा. अतिरिक्त खेळाडू 4 धावा कट केले जातील याची नोंद घ्यायची. फलंदाज जर वारंवार सूचना करून जर येत नसताल तर आमचं पण शिक्षण तेवढाच. चिंट्या पिंट्या मिंट्या सगळ्यांची नावं टाकणार मग. आणि विशाल पण बॅटिंग निश्चितच ऋषिकेश स्ट्राईकला या ठिकाणी पहिला चेंडू झाला. पहिल्या चेंडूची सुरुवात चांगली दिसता लेग बायच्या स्वरूपात. पंचांनी ढोपरावर हात मारून सांगितला नाही की लेग बायच्या स्वरूपात 1 रन या पुन्हा बलकावर घेवा. 1 रन घेतलो गेला. अंदाज स्ट्राईकचा विचार केलो तर नॉन स्ट्राईकला विशाल. धन्यवाद. 4 धावा कट केले जातील म्हटल्यावर मंडळाचं लगेच माणूस उलो. 2 चेंडूंचा खेळ झाला आहे समाप्त. धावसंख्या गुन्हे फलकावर 2 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 ही धावसंख्या गुन्हे फलकावर. गोलंदाजी मार्कवर जर पाहिला तर गोलंदाजीसाठी राहिला जो तिसरा चेंडू बॅकआउटच्या फटक्यात दिसता ब्लॉक होलच्या दिशेने जाता. डिक्लेअर झोनचं एकेरी रन या गुन्हे फलकावर घेतलो जाईल. 3 धावांचा खेळ झाला समाप्त. 3 चेंडू समाप्त या गुन्हे फलकावर. दोघांचा विचार केला तर 3 चेंडू 3 धावा. 4थ्या चेंडूचो हा व्होल्टेजचा चेंडू. पंचांचा निर्णय येऊचा अजून बाकी आहे. नो चेंडू घोषित केला. अवांतर दावेत उल्लंघन केलेलं चेंडू. नो चेंडू आणि फ्री हिट या बळीस या चेंडूवर यॉर्कर टाकूचो प्रयत्न. टोटल 2 धावा घेतल्या जातील. 1 डिक्लेअर झोनच्या स्वरूपात आणि 1 नोची. फ्री हिट असत या चेंडू. उजव्या हातावर टाकलेलं चेंडू. या क्षेत्ररक्षण बघताना थोडस विचार करायचो लागत. 2 टप्पी क्षेत्ररक्षण. 2 धावा. जो एकेरी धाव होती ते 2 धावा खर्ची घालणारो हा क्षेत्ररक्षक नाही शिकूचा लागत. आणि शिकवणारो पण तसंच हो. जे तो गुरुजी खरो तो गोलंदाज खरो. तीन चेंडूंचा खेळ झाला समाप्त. पुन्हा एकदा सज्ज होत नुरानी बॉईज संघाकडून गोलंदाज. चांगला चेंडू होतो आणि एकेरी धाव डिक्लेअर झोनच्या स्वरूपात या गुन्हे फलकावर पुन्हा एकदा वाढवली जाईल. 1 धाव वाढवली. चेंडूंचा विचार केला. षटक क्रमांक प्रगतीपथावर पहिला चालू आहे. पहिल्याचा 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 5वा चेंडू टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. सुरेख प्रयत्न. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर आतापर्यंत तरी चांगला झाला.
नवलादी वॉरियर्स संघाकडनं जर विचार केला सरामीवीर जोडे अजूनपर्यंत शांत रीतीने आणि ही खेळी शांत रीतीने करूची लागत. किती बॉल झाले बोलता तुम्ही? कसं काय पहिल्या बॉलपासून सांगा जरा. पहिला बॉल लेग बॉय, दुसरा बॉल पुन्हा एकदा सामन्यासाठी सज्ज शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हाती. त्याच्यानंतर नो बॉल आहे. त्यांचा चेंडू कळवायचे या ठिकाणी पंच. त्याच्यानंतर 2 रन आहे, त्याच्यानंतर 1 रन आहे, 4 चेंडू. त्याच्यानंतर आता काय आलं याच्या आधी बॉलाला आज बॉल होता. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर समाप्त झाला. थोडासा स्वारी गुणलेखक पण आमचे नवीन ओव्हर कवा संपली. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर समाप्त झाला. 6 चेंडूंचा खेळ. रन कशी टाकायची सर? आता 0-0 ना भाई, लाईव्ह चालू आहे. सर्वांची चुकीचे टाकतो रन. पाचव्या बॉलला षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर समाप्त होते. 6 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या गुणफलकावर 9 धावा. दानिश नाईक गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरा षटक. म्हणजे 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेलो गोलंदाज. लूज क्षेत्ररक्षण लांगावचा क्षेत्ररक्षक चित्त्याच्या चपळाईने हुशार असणारा क्षेत्ररक्षक हवा, पण थोडंसं क्षेत्ररक्षण लूज दिसतंय यावेळेस मुराना बॉईज या संघाकडून. क्षेत्ररक्षणात बदल केले जात आणि गावाकडे म्हणतात काय माहितीये, ज्याचं वय वाढो चांगलं त्याची शेती चांगली, ज्याच्या वय वाड्याचा बॅट मोडला त्याची शेती मोडली. सुरेख चेंडू. निश्चितच पॅव्हिलियन कक्षेत ना कौस्तुभ शेनवे सांगता की चांगलं चेंडू टाकला, बॅटिंग तुमच्या घरात जाऊचा नाही तर संध्याकाळी भेटलंच तर वादाडे तुझ्याच पहिलं. पुन्हा एकदा मिसफिल्ड. खराब क्षेत्ररक्षण या चेंडूवर सुद्धा. कौस्तुभ शेनवे माका असा वाटतं काय माहितीये काय, कोकणात इली लहर केलोकर, कोकणात सध्या आंब्या काजींचं भर आणि ही प्रॅक्टिस या मैदानात. कारण की प्रॅक्टिस हवी. काजी जवळ 5 किलो जर घरात नाही संध्याकाळपर्यंत गोळून आणलंच तर जेवण पण मुश्किल आहे संध्याकाळचा. षटक क्रमांक चांगला झाला. प्रगतीपथावर मिसफिल्ड होता. गोलंदाजाची काही चुकी नाही. क्षेत्ररक्षण सुरेख करावं लागेल. धावफलकाचा विचार केला तर अजूनपर्यंत तरी चांगला नवलादी संघाकडून. चार चेंडूंचा खेळ झाला समाप्त. सुरेख क्षेत्ररक्षण यावेळेस याला म्हणतात क्षेत्ररक्षण आणि सुरेख एक कामगिरी. पॉवर प्ले झोन मध्ये असणारा हा क्षेत्ररक्षक टी-शर्ट क्रमांक 07 म्हणजे जवळजवळ सिंधू योगा पासिंग. शांत रीतीने चालू असलेली फलंदाजी चांगली पाहावयास मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावफलक जर गुणफलकावर पाहिला तर धावसंख्या गुणफलकावर 16 धावा आणि षटक क्रमांक प्रगतीपथावर दुसरा समाप्त होत आहे. 16 धावा गुणफलकावर. 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 16 ही धावसंख्या गुणफलकावर.
नवीन फलंदाज सज्ज होते राहिल खान. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी तिसरं शतक घेऊन येईल. 2 शतकांचा विचार केला, 12 चेंडूंचा विचार केला तर 16 धावा. 2 शतकांचं समीकरण पाहिलं तर 8 ही धावसंख्या 6 चेंडूत खर्ची घातलेलं समीकरण या प्रगतीपथावर दिसत आहे. फुलटा चेंडू संधी चुकवली यावेळेस. चांगला चेंडू होता. सुवर्ण संधी आयुष्यात प्रत्येक माणसाला एकदा येते. ती संधी चुकली म्हणजे आयुष्यात जेवढं गणित घातलात त्याची मात्र वजाबाकी. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, सरळ बॅटने सरळ कडा घेतलेली बॅट, चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव्या. चेंडूवर पुन्हा एकदा या बॉलवर चांगली एक धावपट्टी, एक गुणफलक चांगला दिसतोय. ट्रिक वापरली आहे. पंच पहिलाच या वेळेस वॉर्निंग दिली जाते. नॉट आउटचा अपील असेल फलंदाजाचा निश्चितच. गोलंदाज पहिलं सांगायचं लागतं या वेळेस पंचांना की बाबा बॉल टाकूच्या आधी धावता. जर सांगितलंच नाही तर या करून काय उपयोग नाही. करू गेलं शंकासूर तर तुझं झालं नरकासूर. पहिलीच वॉर्निंग दिली. फलंदाज तुका पण थोडं शातीर गतीने वॉर्निंग दिलीच आहेत की बॉल टाकूच्या आधी धावलंच आणि दुसऱ्या वेळी असं पुन्हा एकदा केलंच तर आउट दिला जाईल. पंचांचा चांगला निर्णय या वेळेस दिसता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकवली जाईल. एकोणीस धावा. 19 धावा झाले. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पुन्हा एकदा सरळ हाताने मारलेला चेंडू या वेळेस स्ट्रेट ड्राईव्ह साठी सुरेख फटका होता. झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. मागील चेंडूच्या दरम्यान स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, सुरेख लॉंग ऑफचा फटका, त्यानंतर पुन्हा एकदा एक चेंडू टाकला गेला. 2 धावेचा प्रयत्न, पाहिला प्रयत्न असं होते का फलंदाज बाद होईल. नवलादेवी संघाचा टगावच्या पहिल्याच क्रमांकावर प्रगतीपथावर नोंद घातली जाईल. विराजमान खुर्चीचा पहिलाच मानकरी ठरतोय. ऋषिकेशा आउट. 22 धावा. डबल दुरीचा गेम या वेळेस या गुणफलकावर दिसतोय प्रगतीपथावर. नवीन फलंदाज नाव सांगायचं तामणकर सज्ज होईल. बावीस धावांचा खेळ समाप्त. विचार केला गोलंदाजीचा तर जवळ जवळ शेवटचा षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर समाप्त होत आहे. धावसंख्या गुणफलकावर 22 धावा. उर्वरित 6 चेंडूंचा असेल खेळ शिल्लक. तामणकर सज्ज होईल. नवीन फलंदाज गोलंदाज नाव सांगायचं महबूब. नवीन फलंदाज गोलंदाज सज्ज होत. आलो मात्र सुरेख विकेट या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. पॅव्हलियनच्या डगोच्या 2ऱ्या क्रमांकावर आल्या पावली माघारी जाताना दिसतोय. महबूब सुरेख गोलंदाजी पहिला चेंडू
तामणकर आधुन पहिल्यांच्या डगाच्या दुसऱ्या क्रमांकावर जाईल. या ठिकाणी सौ सुनंदा सहदेव विसवलकर यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे या स्क्रीनला पुन्हा एकदा मैदानात जाऊया. व्हाईट चेंडू झालाय. व्हाईट चेंडूची समाप्ती. त्यानंतर पुन्हा एकदा पुढील चेंडू. पण चांगले पुन्हा एकदा दाद मागितली. पुन्हा एकदा वारंवार दुसरा फाईट मागताना फलंदाज दिसतोय. महबूब गोलंदाजी चांगली चालली आहे. पहिला चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू वाईट आणि तिसरा चेंडू मात्र निर्धाव. म्हणजे 2 चेंडूंचा खेळ झालाय. समाप्त. मोठा फटका. लास्ट कव्हर लॉंग ऑफचा 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हाती. तोपर्यंत चेंडू गोलंदाजाला मिळतोय. तोवर मात्र 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या गुणफलकावर 25 धावा. 25 धावांचं लक्ष या गुणफलकावर आतापर्यंत गाठले जात आहे. प्रगतीपथावर जवळजवळ पाव शतक या गुणफलकावर लागलाय. आमचे सन्माननीय मित्र या ठिकाणी प्रथमेश चव्हाण सुद्धा या 2 सामन्यादरम्यान मायक्रोफोनवर दिसलेत. या स्क्रीन झोनला या स्पर्धेत दिसलेत. पुढील समालोचन असेल या नंतर. आणि प्रथमेश चव्हाण डायरेक्ट हिट केले यावेळेस. 2 धावा या चेंडूवर. टोटल 27 धावा. 4 चेंडूंचा खेळ झाला. उर्वरित 2 चेंडू टाकले. जवळजवळ 24 चेंडूंचा खेळ होईल शिल्लक. टी शर्ट क्रमांक 07 सिंधुदुर्ग पासिंग. फलाट क्रमांक 11 वर आलेली गाडी पुन्हा एकदा ट्रॅकवर धावेल. 16-14 पावलांचं रनअप घेऊन 2 चेंडू व्यवस्थित टाकला. शतक सुंदर होईल. कारण की आतापर्यंत विचार केला तर 5 धावा खर्ची घातल्यात. चेंडू उडवला. यावेळेस वनबाज क्षेत्ररक्षकच्या हातात जाईल. या डोक्यावरून हातात गेलाय चेंडू. 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. चांगला थ्रो आलाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. समाप्त. नो चेंडू. अवांतर धावेचं सिग्नल. स्वप्नील याचं फ्री हिट असेल या चेंडूला. टोटल 3 धावा. म्हणजे जनार्दन टक्केंचं वाक्य बैल गेलो तो गेलो. जाता जाता 9 हाता जो कासरो पण घेऊन गेलो. कासरो काय मँड पण घेऊन गेला. धाव संख्येत वाढ होत पुन्हा एकदा 30 धावा. 24 चेंडूंचा खेळ समाप्त होईल. उर्वरित 2 चेंडूवर आणि 2 चेंडू दरम्यान एवढी प्रॅक्टिस, एवढी तालीम चालू आहे या शतका दरम्यान. कार्पेटच्या सहाय्याने सुरेख फटका. ब्लॉक होलच्या दिशेने लॉंग ऑफचा फटका. 2 धावा येतील. 2 धावेची पुन्हा एकदा 32 धावसंख्या गुणफलकावर लिहिली जाईल. शेवटचा चेंडू. 23 चेंडूंचा खेळ समाप्त. उर्वरित 1 चेंडू असेल. 1 चेंडूची सांगता करा. गुणफलकाचा निर्णय यावेळेस येईल. जवळजवळ 7 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत या शतकातील. पहिल्या शतकाचा विचार केला राहिल्याचे तर 7 चेंडू होते. आता मात्र 8वा चेंडू या 4थ्या शतकातील. चेंडू उडवला. चेंडू जाईल का सीमारेखा पार. चेंडू जातो सीमारेखा पार. 6 धावांसाठी. धंत म्हणजे रामदेव बाबा पतंजली षटकार. 6 धावेनिशे प्रगतीपथक समाप्त होत आहे. धावसंख्या थांबते 36 धावांवर आणि 37 धावांवर आणि 38 धावा या गुणफलकावर. 38 धावा या गुणफलकावर समाप्त होत आहेत आणि 39 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जात आहे. नुरानी बॉईज या संघासमोर 24 चेंडू आणि 38 धावा.
पुढील समालोचनात मायक्रोफोनवर अदलाबदल होईल. आवाज ऐकायला मिळेल प्रथमेश चव्हाण मॅन फ्रॉम मुंबई. तत्पूर्वी गणेश सावंत रजा घेतो या मायक्रोफोनवरून. धन्यवाद. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी नवलादेवी वॉरियर्स हा संघ आता मैदानावर उतरणार आहे. तत्पूर्वी ईश्वरकरवाडी विरुद्ध CMC ब हे दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल तर मॅनिफेक्टसाठी यायचे. ईश्वरकरवाडी विरुद्ध CMC ब मॅनिफेकीचा कौल मॅच दरम्यान आपण या ठिकाणी करणार आहोत. ईश्वरकरवाडी विरुद्ध CMC ब. ऑन फील्ड डिसिजन असेल त्यांचा. ईश्वरकरवाडीचे अध्यक्ष अनिल ईश्वरकर यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतो. सन्मानित करतील CMC रुपेश नारकर, समीर नारकर. ईश्वरकरवाडीचे अध्यक्ष अनिल ईश्वरकर यांचा या ठिकाणी सन्मान करतो. CMCचे समीर नारकर. चला पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी नवलादेवी वॉरियर्सचा संघ याचा दोन्ही सलामीवीर आपण लवकरात लवकर मैदानात पाठवायचं. क्षेत्ररक्षण लावून घेतला निराणी बॉईज नादवडे. पहिल्या डावामध्ये चांगली खेळी केली होती. 38 धावांचा भला मोठा आमच्या काकी इथे उपस्थित आहेत. सौ सुनंदा सदेव इसवलकर, आमच्या विजय इसवलकरांच्या मातोश्री. आणि खरंच त्यांचा मला अभिमान वाटतो की प्रत्येक वेळेला एक आवड म्हणून ते सहकार्याच्या भावनेने इथे नेहमी उपस्थित असतात. मी आमच्या तरुण मित्रमंडळ यांचे सदस्य संदीप शेलवी यांना सांगतो की त्यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन किंवा भगवान यांना सांगतो की त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आपण कायम म्हणत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. आणि आपण इकडे सर्व पुरुष मंडळी आहात. एक आई या ठिकाणी प्रत्येकाच्या रूपात इथे येऊ शकत नाही, पण आशीर्वाद देण्यासाठी सुनंदा इसवलकर या ठिकाणी आल्या आहेत. आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचा आम्ही इकडे आभार व्यक्त करतो. आणि असाच आशीर्वाद या सर्व खेळाडूंवरती राहू देत आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊ देत हीच नवलादेवी चरणी प्रार्थना करूया. आणि आपण या लगेच सामन्याकडे वळूया. 39 धावांचं आव्हान असेल नवलादेवी वॉरियर्स यांच्या समोर. आणि दोन्ही सलामीवीर मैदानात दाखल झालेत. स्ट्राईकला आपण पाहतोय ब्राह्मणदेवाडी मंडळाचे कार्यकर्ते आणि आदरणीय नादवडी गावचे सुपुत्र दत्ताराम कोकाटे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमच्या तरुण मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 39 धावांसाठी नवलादेवीचा संघ
आणि त्याचे दोन्ही सलामीवीर आपण मैदानात पाहतोय. आमच्या गावचे सुपुत्र शशांक शेट्टे जर कुठे असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या गावचे सुपुत्र शशांक शेट्टे जर कुठे असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. सर्व एकेरी धाव संघाचा या ठिकाणी धावकोण उलगडत आहे. ऑनसाईडच्या दिशेला खेळायचा प्रयत्न केला होता. या एकेरी धावानं संघाचं धावफलक या ठिकाणी 1 धावेवरती येऊन सुरू झालेला आहे. नवलादेवी वॉरियर्स हा संघ 39 धावांचा पाठलाग करणार का यामुळे थोड्याच वेळात करणार आहे. दुसरा गोलंदाजी मार्कवर पॉईंटच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी 2 धावांसाठी प्रयत्न असेल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्णत्वास नेण्यात यश. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3. दानिश आणि राहिल फलंदाजी करताना आपण पाहतोय. दोन्हीही खेळाडू नवलादेवी या संघाचे 3 धावा आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळायचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्या सातत्याने वाढ होते. धावसंख्या 5 धावफलकावरती आपण पाहतोय. राहिलला आपण पाहतोय स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना या ठिकाणी पाहायला मिळतं. गोलंदाज त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार चालू असतात. गोलंदाजी कोणत्या टप्प्यावरती करायची हे देखील त्याला माहिती असतं. पुन्हा एकदा पुनरागमन करतोय. चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. याआधी 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या होत्या परंतु कमबॅक करताना या ठिकाणी पाहायला मिळतं. गोलंदाज प्रदीप आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय. प्रदीप आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ आणि 5 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. 39 धावांचा पाठलाग करण्याची सुरुवात या संघाने केली आहे. आतापर्यंत 5 धावांपर्यंत येऊन पोहोचलेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. या ठिकाणी खेळाडू 2 धावासाठी प्रयत्न करतोय. थोडस या ठिकाणी चुकीचा थ्रो केलाय आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. माफ करा 5 चेंडू आणि धावसंख्या 7. शेवटचा चेंडू असेल ओव्हर द विकेट. ऑनसाईडच्या दिशेला खेळायचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी 1 धावावरती समाधान मानावं लागतं. एकेरी धावा नाही संघाचं. रोनक पावसकर कृपया कुठे असतील तर व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. रोनक पावसकर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 8. 18 आणि 31 असं समीकरण आता तयार झालंय. नवलादेवी या संघाला 18 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 39 धावा. खरं तर 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला तडाखेबंद कामगिरी करावी लागेल. थोडीशी फास्ट सुरुवात करावी लागेल. थोडंसं भेदक आणि आक्रमक खेळ करावी लागेल. 39 धावा या खूप मोठ्या आहेत आणि आता 18 चेंडू आणि 31 असं समीकरण आहे. 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विनोद याला. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय विनोद. पहिल्या डावामध्ये चांगली खेळ केली होती नुराणी बॉईज या संघानं. 38 धावांपर्यंत मजल मारली होती आणि समोरच्या संघाला 39 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलंय. आणि 39 धावांचं आव्हान नवलादेवीचा संघ कशा पद्धतीने पार करतोय हे 3 षटकांमध्ये आपल्याला कळून येईल. सुरुवातीचं षटक त्यांच्यासाठी चांगलं गेलंय कारण की 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहिलेत. गोलंदाजी मार्कवर जर्सी नंबर 06 मध्ये आपण पाहतोय
विनोद याला ओव्हर द विकेट पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर एक अतिरिक्त धाव देऊन जाईल. धाव संख्येत वाढ. धाव संख्या धावफलकावरती 9. 18 आणि 30 असं समीकरण आता. 18 चेंडूमध्ये 30 धावा. नादवडे गावचे सुपुत्र शशांक शेट्टे मुंबई पोलीस यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो. यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यानंतर पुढील चेंडूसाठी सज्ज. फुल टॉस होता. लॉंग ऑफच्या दिशेला खेळायचा प्रयत्न केला. 2 धावा या ठिकाणी मिळतील. चांगलं ताळमेळ या ठिकाणी पाहायला मिळालं दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती होते 11. नादवडे गावचे सुपुत्र मुंबई पोलीस मध्ये असणारे शशांक शेट्टे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा लेट कट खेळायचा प्रयत्न करतोय. पंचांचा 1च्या रूपानं या ठिकाणी धावेत वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 12. थिंबे थिंबे तळे साचे आपण म्हणतो तसं एक एक धाव आपल्या संघासाठी जोडताना हे दोन्ही सलामीच्या सलामीवर आपल्याला मैदानात खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. विनोदला पाहतोय आपण गोलंदाजी मारकूर. 2 चेंडू आतापर्यंत केले आणि 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी सज्ज. पुढे घ्यायचा प्रयत्न करतोय. मिडऑफच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. तितकाच चांगला थ्रो. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेपेक्षा अन्य धावा या ठिकाणी मिळणार नाहीये. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 3 चेंडू आपण पाहिले. पुन्हा एकदा मोठा फटका प्रयत्न करतोय मिड विकेट क्षेत्राच्या दिशेला. 2 धावांसाठी प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करतील. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 15. सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली आहे. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 39 धावा जशा जशा जवळ येतात तसं जसा विजय त्यांना आपल्या संघासाठी हा निश्चित दिसत असेल. परंतु अजूनही 2 षटक शेष आहेत. प्रयत्न करावे लागतील. पंचांचा निर्णय या ठिकाणी मात्र या ठिकाणी निर्णय फेटाळला जातोय. लीग पॉईंटच्या रूपात 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्येत वाढ 16. धावफलकावरती धावसंख्या 16. 5 चेंडू शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. 16 धावा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतो. कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 16. बारा 23 असं समीकरण असेल देवला देवी या संघाला. हे दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचं षटक राहील कारण 12 चेंडूमध्ये 23 धावा करायच्या आहेत. आतापर्यंत चांगली खेळी गेली आहे. राहिल आणि दानेश या दोघांनीही हे दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळ दाखवले आहे आणि आतापर्यंत 16 धावांपर्यंत आपल्या संघाला घेऊन आले आहेत. 39 धावांचा पाठलाग सहजरित्या करतील असं वाटतंय कारण का 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण दोन्ही संघाच्या दृष्टीने हे महत्वाचं षटक असेल. या षटकात ज्या धावा
तयार होतील ते या संघाचा विजेता संघ ठरवतील. महत्वाचं षटक, राऊंड द विकेट, डावखुरा गोलंदाज आणि पहिल्याच डाव्या एसटीच्या बाहेर एक अतिरिक्त धाव देऊन जाते. वाईट +1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्येत वाढ होते. 18. आता मात्र 12 आणि 21 असं समीकरण. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करते ऑन साईडच्या दिशेला. बॅटची कडा घेऊन 1 धावा मिळेल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 19. 11 आणि 20 समीकरण जवळ येताना पाहायला मिळते. नवलादेवी वॉरियर्स हा संघ थोडंसं संयमी खेळी आतापर्यंत त्याने केली आहे. या दोन्ही फलंदाजांचा विचार एकत असेल की आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा. पुढे घ्यायचा प्रयत्न करतोय. लॉंगॉनच्या दिशेला 1 धाव या ठिकाणी मिळेल. चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. 20. 2 चेंडू, धावसंख्या 20. एक डावखुरा गोलंदाज सामना करेल. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या रूपानं 1 धाव या ठिकाणी मिळेल. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं या गोलंदाजाच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 4 धावा खर्च केल्या आहेत आणि 3 सिंगल आणि 1 अतिरिक्त धाव असा या षटकामध्ये आला आहे. 21 धावा धाव फलकावरती. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी पंचांचा निर्णय, 1 धाव मिळून जाईल. 22 धाव फलकावरती. चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत. मी मगाशीच म्हटलं की हे महत्वाचं षटक असेल दोन्ही संघाच्या दृष्टीने. आणि गोलंदाजी करणारा संघ आणि या गोलंदाजानं आपल्या संघासाठी चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. 4 एकेरी धावा खर्च केल्यात. मोठा फटका खेळायचा प्रयत्न करत होता पंचांचा निर्णय, परंतु पंच निर्णय फिटावून लावताना शेवटचा चेंडू असेल. दीपक अनुभवी खेळाडू आणि अनुभवाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतोय. उंचावलेला टोल चेंडू या ठिकाणी 2 धावांसाठी प्रयत्न करतायत आणि 2 धावा यशस्वीरित्या घेतील. धावसंख्येत वाढ होते. या 2 धावांना संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 24. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 24. चांगलं षटक हाताळलं होतं दीपक यानं, कौतुक करावे लागेल. खरं तर महत्वाचं षटक होतं दोन्ही संघाच्या दृष्टीने, परंतु गोलंदाजी करणारा हा संघ आणि दीपक यांचा अनुभव या ठिकाणी त्यांनी पानाला लावून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी या ठिकाणी केली आहे. केवळ 7 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये. शेवटचं षटक आपल्या संघासाठी कोण घेऊन येत आहे आपल्याला कळेल. 24 धावा. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला 20 मिनिटात सामना आपल्याला संपवायचा. धावसंख्या असेल धाव फलकावरती 24 ऑन द बोर्ड. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असेल. यानंतर इसवलकरवाडी शशांक शेट्टे यानंतर इसवलकरवाडी विरुद्ध CMC. चोवीस झाला.
6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपण त्यांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर त्यासाठी आम्ही क्षमा मागतो. या ठिकाणी 6 चेंडूने 15 धावांची आवश्यकता असेल. चला लवकरात लवकर विशाल गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. कर्णधारांनी विशाल यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. 6 चेंडूने 15 धावांची आवश्यकता असेल. यानंतर इसवलकरवाडी विरुद्ध CMC ब यांच्यात होणारा सामना. चला दोन्ही संघाने तयार राहायचं. खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला दुसरा पुकार. इसवलकरवाडी विरुद्ध CMC ब. 6-15 असं समीकरण असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशाल. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करायची आहे. आयोजकांनी असं सांगितलं की 20 मिनिटात आपल्याला सामना संपवायचा आहे. अजून बरेच सामने आपल्याला खेळावायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा शॉट खेळायचा प्रयत्न केला होता. 2 धावांसाठी चांगला थोड्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा आणि इथे देखील तिसरा धाव. चांगला ताळमेळ पाहायला मिळालाय या खेळाडूंच्या माध्यमातून. 27 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 5-12 असं समीकरण. नवलादेवीचा संघ 27 धावा. 5 चेंडूमध्ये 12 धावा होत आहेत का? या पुढच्या 5 चेंडूमध्ये चित्र स्पष्ट होईल. नवलादेवीचा संघ या ठिकाणी विजय ठरतोय की नुरानी बॉईज पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी सज्ज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. या गोलंदाजाच्या माध्यमातून पंचांकडे या ठिकाणी अपील केलेले पंचांचा निर्णय. आकाशाच्या दिशेने बोर्ड उंचावला आणि बाद होत आहेत. माघारी परतावं लागतंय. न्यू बॅटर मैदानात दाखल होताना आसिफ. न्यू बॅटर मैदानात दाखल होताना आपण पाहतोय आसिफ. 4-12 असं समीकरण. आतापर्यंत चांगली खेळी केली होती नवलादेवी या संघानं. 4 चेंडूमध्ये 12 धावा होत आहेत का? एक षटकार या सामन्याचं गणित बदलू शकतो. फुलटॉस होता. 2 धावांसाठी प्रयत्न असेल आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झाले आहेत. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 29. 3-10 असं समीकरण. हा देखील महत्वाचा चेंडू असेल या षटकातला, कारण या चेंडूवरती चौकार किंवा षटकार जर आला तर समीकरण या सामन्याचं वेगळं थोडंसं पाहायला मिळेल. पुढे खेळायचा प्रयत्न करतोय. कमबॅक पाहायला मिळतोय. चांगलं ताळमेळ देखील पाहायला मिळतं. 1 धाव या ठिकाणी मिळेल. उजव्या यष्टीच्या बाहेर 1 धाव या ठिकाणी मिळेल. आता मात्र समीकरण 3 बॉल 8. 3 चेंडू आणि 8 धावा. अजूनही संधी आहे. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. सर्व बॅटने खेळायचा प्रयत्न केला. या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि हे 2 धावांवर संघाच्या धावसंख्येत वाढ होते. 33. 2 चेंडू आणि 6. 2-6 असं समीकरण. अगदी जवळ येऊन टिपलेला सामना. रोमहर्षक वर्णावरती 2 चेंडू 6 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली आहे परंतु पंच अपील या ठिकाणी फेटाळताना पाहायला मिळाले. 1 चेंडू आणि धावसंख्या हवी विजयासाठी 6. शेवटच्या चेंडूमध्ये षटकार येईल का? शेवटचा चेंडू
पुढे घ्यायचा प्रयत्न करतोय, जातोय चौकार. क्या बात आहे. प्रयत्नासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. नवनदेवीय संघासाठी चांगली सुंदर खेळी आपल्या संघासाठी केली होती. अवघ्या एका धावाने पराभवाचा सामना करावा लागतोय. कुठेतरी एक धाव महत्वाची असते आपल्या संघासाठी. अभिनंदन दुराणी बॉईज नादवडी या संघाचं अभिनंदन. सर यानंतर होणारा सामना इसवलकरवाडी